नमस्कार माझे मित्र-मैत्रिणींनो. तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभागाची जागा निघाली आहेत. त्या जागा कोणत्या आहेत आज आपण ते बघणार आहोत. हे तुमच्यासमोर जे दिसत आहे ॲप्लिकेशन, तर हे 16/4/2026 त्यांनी सांगितलं होतं की जागा निघणार आहेत म्हणून. आणि ही जागा काढलेली आहे मीरा भाईदर महानगरपालिकेमध्ये निघाली आहे जागा. ही जागे आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची, दिनांक 16/4/2026 काढलेले आहे. त्यांचा विषय आहे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती जाहिरात पदभरतीची सूचनाचे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. जी पदभरती आहे कशाबद्दल आहे ते बघूयात आपण. मीरा भाईदर महानगरपालिकेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय क्षयरोगाची निघालेला आहे. ते हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा म्हणजेच आपला दवाखाना या अंतर्गत जागा भरणार आहेत. म्हणजे जसं की MBBS डॉक्टर, कर्मचारी आणि MPW यांचे हे जागा आहेत. तर आपण जागा बघूयात कोणते आहेत आता. हे त्यांनी जाहिरात केलेली त्यांची सूचना आहेत काही. आपण त्या सूचना बघूयात पहिलं. राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे NHM द्वारे काढलेलं आहे आणि NTEP द्वारे काढलेले आहेत. म्हणजे राष्ट्रीय क्षयरोग दूरकरणी कार्यक्रम यांच्या अंतर्गत काढलेले आहेत ह्या जागा. ही जागेचं 15वं वेतन आहे. म्हणजेच नागरिक आयुष्यमान आरोग्य मंदिर व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजेच आपला दवाखाना अंतर्गत ते रिक्त पदे भरण्यात आलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट आहे मी तेच सांगणार आहे तुम्हाला. जास्त म्हणजे महत्त्वाचं खूप इम्पॉर्टंट जागा निघालेल्या आहेत, त्या सगळ्यांनी भरावे अशी माझी इच्छा आहे. तसेच तारीख त्यांची 17/4/2026 ते 4/5/2026 म्हणजेच 2 दिवसामध्ये म्हणजेच आता एक्सपायर होणार आहे त्यांची तारीख. लास्ट तारीख ही 4 तारीख आहे. त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरावे. आणि हा फॉर्म ऑफलाईन आहे आणि ह्याची वेळ आहे 5 वाजेपर्यंत. त्यांच्या आरोग्य जे कोणता विभाग आहे डिपार्टमेंट त्यांनी त्या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे आपल्याला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, मंडई तलाव, तळमजला म्हणजे ठाणे ह्या ठिकाणी अर्ज त्यांना सादर करायचा आहे. तर आपण आता जागा कोणत्या आहेत ते बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये जागा निघाल्या आहेत. तर रेडिओलॉजीची जागा आहेत. त्यांना पेमेंट मानधन भेटणारे 75,000 आहे. नंतर पिडॅट्रिकवाल्यांसाठी आहे वॅकेन्सी एक आहे, मानधन 75,000 आहे. नंतर मायक्रोबायोलॉजिस्ट आहे ते त्यांना पण 75. वैद्यकीय म्हणजे यांचा पूर्ण वेळ OPDमध्येच वगैरे असेल त्यांना 60,000. त्यांचं रजिस्ट्रेशन MMC मध्ये झालेलं पाहिजे. अशा ह्या सर्व जागा आहेत. पण आपल्याला सर्वात जास्त बेसिक म्हणजे आपलं ज्याच्यावर फोकस आहे ते आहे आपलं परिचारिका. तसेच आपल्याला परिचारिकांना नाही का सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक ह्याची पण जागा भरता येते. त्याच्यामध्ये आपलं बेसिक म्हणजे PBBSc जर असेल तर आपल्याला भरता येते. म्हणजे हेल्थ केअर वर्कर म्हणून आपण त्या ठिकाणी काम करू शकतो. त्यांना 32,000 पगार आहे. आणि परिचारिका महिला म्हणजे हे नर्स स्टाफ नर्ससाठी जागा आहे. 9 जागा निघाल्या. त्याच्यामध्ये BSc नर्सिंग GNM विथ MLC रजिस्ट्रेशन पाहिजे. पेमेंट त्यांना 20,000 आहे. आणि प्रस्ताविका म्हणजे जे 6 जागा आहेत या ठिकाणी ANM विथ MLC रजिस्ट्रेशन पाहिजे. ह्यांना 18,000 पगार आहे. औषध निर्माता ह्यांना पण D फार्मसी विथ MPC म्हणजे 17,000 पगार आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञान यांचा DMLT झालं पाहिजे. पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन पाहिजे. त्यांना 17,000 पगार दिलेला आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी म्हणजे ह्यांना आरक्षण लागू नाही आहे. म्हणजे त्यांना जर वॅकेन्सी भरायची असेल तेवढे जागा आहेत एक ठेवलेल्या, त्या जागांनुसार ते भरू शकतात. आता हे क्षयरोगामध्ये निघाली जागा आहे. NTEP मध्ये जागा काढलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये स्टाफ नर्सची जागा नाही आहे.
हे 15 वेतन म्हणजे नागरिक आयुष्यमान आरोग्य मंदिराची पदभरती आहे. याच्यामध्ये पण MBBS डॉक्टर वगैरे आहेत. याच्यामध्ये पण स्टाफ नर्सचं काढलेली आहे जागा, 17 जागा आहेत. BSc नर्सिंग JNM विथ MSc रजिस्ट्रेशन पाहिजे. 20,000 मानधन आहे सुरुवातीला. परिचारिका पुरुष म्हणून पण जागा काढलेली आहे. त्याचं पण BSc नर्सिंग JNM झाला पाहिजे. 20,000 पगार आहे. त्याची एकच जागा काढलेली आहे. MPWची पण जागा काढलेली आहे मेलमध्ये. तर त्यांचे 13 जागा आहेत. त्यांचं 12वी पास पाहिजे, पॅरामेडिकल पाहिजे, ट्रेनिंग कोर्स कंप्लीट पाहिजे. त्यांना 18,000 मानधन आहे. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजेच आपला दवाखाना HBTमध्ये पण जागा निघालेल्या आहेत. त्याच्यामध्ये पण महिलांसाठी 2 जागा आहेत. BSc नर्सिंग JNM MSc रजिस्ट्रेशन पाहिजे. 20,000 पगार आहे त्यांना पण. आणि MPWचे पण 3 जागा आहे. त्याच्यामध्ये पण त्यांना पण 18,000 पगार आहे. हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जागा भरणार आहे. तरी सर्व नागरिकांनी, सर्व आपले जे काही नर्सिंगवाले आहेत, स्टुडंट, त्यांनी जागा भरावी अशी इच्छा आहे. याच्यामध्ये अनुभवची तपासणी पण दिलेली आहे. अनुभव काही पाहिजे का नाही. अनुभव जर असेल तर तुमचे पॉईंट्स त्यात इन्क्लूड होतील. कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. याची PDF मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. तर व्यवस्थित एक वेळेस सगळ्यांनी वाचून घ्यावे. पण अर्ज भरायची शेवटची दिनांक म्हणजे 4/5/2026 आहे. तर प्रत्येक उमेदवाराने हे अर्ज भरावे. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आहे, भरावे. ड्युटी चांगली आहे ही. तर आपण बघूयात आता की फॉर्म कसा भरायचा आहे. तर मी हे थोडक्यामध्ये तुम्हाला एक पॉईंट सांगते ह्याच्यामध्ये की निवड कशा पद्धतीने करणार आहेत. निवड हे करताना नाही का, सब्जेक्ट नॉलेज बघणार आहेत. रिसर्च किती आहे, काय नाही, कोणत्या अकॅडमीमध्ये वगैरे केलेलं आहे ते बघणारे. लिडरशिप बघणारे. नंतर एक्सपिरियन्स, ॲबिलिटी हे आपलं सगळं चेक करतात ते. गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स आहे का, प्रायव्हेट एक्सपिरियन्स आहे का. गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स असेल तर 2 मार्क भेटेल एका वर्षासाठी. प्रायव्हेट एक्सपिरियन्स असेल तर 1 वर्षासाठी 1 मार्क आहे. असे टोटल 10 मार्काचं हे आपलं बेसिक नॉलेज राहतं, त्यांनी ते घेतात. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अंतिम आपले जे लास्ट इयरचे पर्सेंटेज असतात ते इन्क्लूड करतात. आणि याच्यातले एक्सपिरियन्स वगैरे किती आहे, काय ते पदभरतीनुसार असे 100 पैकी आपले ते टोटल प्लस मायनसमध्ये मार्क काढतात. तर आपण आता बघूयात फॉर्म कसा भरायचा आहे. हा महाराष्ट्र नागरिक सेवा म्हणजे लहान कुटुंब आहे, त्याचं ॲप्लिकेशन आहे. हे कंपल्सरी भरावं लागतंय. नियम 2005 नुसार हे अर्ज लहान कुटुंबाचं जोडावं लागते. आणि हे फौजदार गुन्हा दाखल नसलेल्या बाबत हे पण आपल्याला भरून द्यावं लागते, जर गुन्हा कोणत्या विरोधात दाखल नसलेला. आता हे अर्जाचं फॉर्म आहे. ते ह्या ठिकाणी अर्ज भरायचं कसं ते सांगणार आहे. त्या ठिकाणी आपलं नाव टाकायचे, कोणतं पद आहे, कार्यालय वगैरे, तर पदाचं नाव टाकायचं, आपलं नाव टाकायचं. ह्या ठिकाणी फोटो टाकायचा, आपला फोटो पेस्ट करून लावायचा आहे. मग हे पूर्ण जे काही फिलअप केलेलं आहे तर ते पूर्ण भरायचं आहे. आडनाव, स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आपला परमनंट ॲड्रेस जो कोणता आहे तो टाकायचे, पिन टाकायचे, जिल्हा, पिन कोड, आणि इथं मोबाईल नंबर जो चालू आहे तो टाकायचा, ईमेल ID टाकायची, आणि जन्मतारीख आपली, महिना, वर्ष टाकायचे. त्याच्यासोबत इथं जे जन्माचं लिंग आपलं मेल फिमेल टाकायचं आहे. विवाह झालेला आहे का नाही ते टाकायचं आहे. उमेदवारांनी राष्ट्रीय कार्यालयात म्हणजे आधी कुठे ह्याच्यामध्ये NHMमध्ये ड्युटी केली का ते टाकायचे. उमेदवाराची जात टाकायचे, जातीचा प्रवर्ग टाकायचा आहे. ह्याच्यामध्ये जात कोणती आहे ती टाकायची, SC OBC ओपन कॅटेगरी जी कोणती आहे. आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या भाषा येतात त्याच्यावरती खुणा करायच्या आहेत, राईट करायचे. आता ह्या ठिकाणी तुमचे शैक्षणिक पूर्ण ग्रेड भरायचे आहे 10वी पासून लास्ट इयरपर्यंत. 10वी 12वी, त्यानंतर फर्स्ट इयर टू 3rd इयरपर्यंत JNM पूर्ण कंप्लीट झाले तिथपर्यंत. अतिरिक्त शैक्षणिकमध्ये तुमचं MSCT झालं आहे, टायपिंग झालं आहे, टॅली झालं आहे ते ॲड करायचे. जे तुमचं एक्स्ट्राचं स्किल नॉलेज आहे ते ॲड करायचे. MSCIT झालेले तर गुण टाकायचे, किती टक्के MSCITला पडले ते. जर कोणत्या हॉस्पिटलला आधी ड्युटी केली आहे त्याचा अनुभव किती, त्याचं पद शासकीय आहे का खाजगी आहे ते टाकायचे. कुठून कुठपर्यंत होते, महिना आणि सोडण्याची तारीख किंवा कारण काय आहे ते टाकायचे. आणि अर्जासोबत तुम्ही जे कोणते डॉक्युमेंट जोडणार आहे ते त्यांची इथे एंट्री करायची आहे.
अशा प्रकारे हा इम्पॉर्टंट आहे आणि ह्याची लास्ट तारीख आहे 4/5/2026. तर कृपया करून सगळ्यांनी लवकरात लवकर हे अर्ज भरायचा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. म्हणजे अजून तुमचे नर्सिंगचे जे स्टुडंट असतील, ज्यांना गरज असेल तर ते अप्लाय करतील आणि चांगल्या पद्धतीने निवड आहे, एक्झाम नाही, काही नाही. ठीक आहे. तर सर्वांनी हा फॉर्म भरावे अशी इच्छा आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.